आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। बौद्ध धम्माचे प्रसारक पूज्य सत्यनारायणजी गोयंका यांच्या जन्मशताब्दी निमित्त गोकुळधाम माडा सोसायटी येथे धम्मध्वजाचे अनावरण प्रमुख पाहुणे भंते मेहता नंदजी यांच्या उपस्थितीत आमच्या सोसायटीचे चेअरमन किशोर मोहिते, योगेश बागुल, विलास सोनार, धनराज अहिरे, जगदीश चाबुसवार, नवनाथ खरात, अरविंद खैरनार, किशोर गिरबावा, दीपक परदेशी, विलास दिवे, प्रवीण महिरे, रघुनाथ कडलक, देवानंद एले, विलास शेळके, विजू अंभोरे, हनुमंत कुटे, नागेश भिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच यावेळी ध्वजपूजन संपन्न झाले। गोकुळधाम सोसायटीमध्ये आम्ही आता गेली 2 वर्षापासून वास्तव करत आहोत। प्रत्येक समाजाचे लोक आहेत इथे। साधारण आमच्या इथं 12 लोकांचे 12 ते 13 लोक समाजाचे लोक राहतात। आम्ही गेल्या सगळ्या समाजाचे कार्यक्रम करतो। कुठली जयंती असो, कुठला कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, सगळे मिळून आमचा कार्यक्रम करतो। मागच्या वर्षापासून आमच्या मनात काही बोलतो होतं, जे मुलं आमच्या घरामध्ये जे दंभ गाता घेतात किंवा विधी करतात तिथं, त्यांना जो पर्याय आमच्याकडे जागा नव्हती, त्यासाठी आम्ही बरेचसे दिवस त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला। संघर्ष असा होता की काही जे लोक होते त्याच्यातले बरेचसे लोक, काही विरोधक होते, काही जवळचे माझे मित्र होते, त्यांनी मला खूप काही लोकांनी सपोर्ट केला व घरात तिथं जे आमचे मुलं होते, ज्यांना आपलं प्रत्येक समाजामध्ये बालसंस्कार देण्याची पद्धत आहे, त्याप्रमाणे आमच्या तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला धम्म दिलेला आहे व डॉक्टरपासून धम्म दिलेला आहे। त्या धम्मानुसार आम्ही ते काम करायचं ठरवले आहे व आमचे मुलं पण दर रविवारी का होईना इथं बुद्धवंदना घेतली गेली पाहिजे। आमच्या बालसंस्कार आमच्या मुलावर घडले पाहिजे। जो आम्हाला आमच्या डॉक्टर बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे त्याचं वाचन करून ते पूर्ण व्हायला पाहिजे। त्यासाठी आम्ही हा उपक्रम जो ध्वज आहे, आपण तिथलं 25 इंच ध्वज आम्ही ध्वजारोहण केलेलं आहे, भंतीच्या हस्ते केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही, ते सगळ्या आमच्या गोकुळधाम सोसायटीच्या सदस्यांनी त्यांनी मला खूप सहकार्य दिलं, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो। जय भीम। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।